मस्त असा जाळीदार डोसा आणि इडली बनवलेली आहे. तर नमस्कार मंडळी, कशा आहात आपण सगळे? पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर हे मी तांदूळ भिजवलेले आहेत. याच्यामध्ये थोडासा जिरा ॲड केलेला आहे आणि मेथीदाणे. तर हे तांदूळ छान पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मेथीदाणे आणि जिरा ॲड केला. त्याच्यानंतर हे पोहे भिजत टाकले. तर आज आपण जो बॅटर बनवणार आहोत त्याच्यापासून आपण इडलीसुद्धा बनवू शकतो आणि डोसेसुद्धा. तर मस्तपैकी छान ही डाळ भिजवलेली आहे उडदाची, आणि उडदाची डाळ मी अलग भिजत ठेवली. इकडे डाळ आहे, मसूर डाळ आहे, चणा डाळ आहे, तूर डाळ आहे, मूग डाळ आहे, अशा सगळ्या डाळी मिक्स करून ही वाटीवर डाळ भिजवलेली आहे वेगळी. तर वाटताना आपण ह्या सगळ्या डाळी आहेत त्या एकत्र वाटणार आहोत आणि तांदूळ वेगळे वाटणार आहोत. वाटणार म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे बरं. तर वाटण हा शब्द माझ्या तोंडावरती फर्स्ट टाईम आला, कारण गावी पाट्यावरती जे वाटलं जायचं ना त्याला वाटण बोलायचे. तर तांदूळसुद्धा वाटले जायचे पाट्यावरती. तर हे मिक्सरमध्ये छान मी पीठ तयार करून घेतलेलं आहे इडलीचं. आणि बघा कशा मस्त सुंदर अशा इडल्या बनवलेल्या आहेत घरी, आणि डोसेसुद्धा बनवलेले आहेत जाळीदार. हे इडली बनवण्यासाठी तांदूळ आपण कोणतेसुद्धा यूज करू शकतो, म्हणजे तुम्ही जे घरी रेग्युलरली यूज करताय ते सुद्धा करू शकता, किंवा रॅशनचे सुद्धा. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कॉमेंट्स करून. चॅनल पेजवरती नवीन असाल तर नक्की लाईक, सबस्क्राईब, हाईप करायला विसरू नका. असेच आपले व्हिडिओ बघत राहा. तुम्ही बघताय म्हणून मी बनवत आहे व्हिडिओ. थँक्यू सो मच.